नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज तुम्हाला मी हल्ली बऱ्याच वेळेला व्याख्यानं देते ज्ञाताकडून अज्ञाताकडचा इतिहास. त्याच्यामधलाच एक किस्सा सांगायचा प्रयत्न करणार आहे. खरं तर तुमच्यापैकी प्रत्येकाने पृथ्वीराज चव्हाणाचं नाव ऐकलंय. शूरवीर योद्धा, भक्कम शरीरयष्टीचा, संयोगिता किंवा संयुक्ताबरोबर पळून जाऊन किंवा पळवून नेऊन लग्न करणारा. आणि दुसरा जयचंद किंवा जयचंद्र राठोड, हा पण राजपूत, पण त्याला मात्र म्हटलं जातं ट्रेटर, देशद्रोही, गद्दार. मात्र गढवाली लोक हे मान्य करत नाहीत बरं का बरं? आणि खरं काय झालं नेमकं? यांनी गद्दारी केली असेल तर त्याची शिक्षा देव त्याला देतच असणार नाही का? नेमकं काय झालं त्याचं पुढे ते आपण बघूया. चला तर मग माझ्याबरोबर. हाच जयचंद किंवा जयचंद्र राठोड. वाराणसी का राजा असायला म्हटलं जातं. आत्ताचा यूपी, बिहार आणि गंगा किनाऱ्यावरचा प्रचंड मोठा प्रदेश या ताब्यात होता. शूरवीर, अतिशय संपन्न असं ह्याचं राज्य. भरपूर देवळं आणि अर्थातच व्यापार उदीम. शूरवीर, विष्णूचा भक्त, अनेक देवळं बांधलेली आणि अतिशय काव्य आणि पराक्रम दोन्हीमध्येही सारखाच रुची असलेला विष्णुभक्त असा हा राजा. अर्थातच याला गद्दार म्हटलं जातं हे गढवाली लोकांना मात्र अजिबात पटत नाही. ते आर्ग्यू करतात आणि सांगतात की नाही, जयचंद असा नव्हता, कारण त्यांनी याच्यापूर्वी तुर्क आणि अफगाणांचा अनेक वेळा पराभव केला होता. एवढंच नव्हे तर त्याला जो मृत्यू आला तो पण घोरीचा जो गुलाम होता कुतुबुद्दीन ऐबक यांनीच लढता लढता त्याला मारलं. त्याच्या पाठीत खंजीर खुपसला आणि अर्थातच त्याला सांगितलं गेलं की तुझ्यासारखी गद्दारी जो आपल्या लोकांशी करतो तो आमच्याशी करेल नाही तर काय. एक मात्र खरं होतं की दुसरं बॅटल जे म्हटलं जातं तराईंचं, त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला नव्हता. कारण अगदी साधं आणि सोपं होतं. त्याच्यातले वडील किंवा बाप आणि त्याची लेक, तिने मनाविरुद्ध केलेलं लग्न, अत्यंत रूपवती असं म्हणतात रंभा उर्वशीची ती या जन्मीची आवृत्ती असावी. अत्यंत सौंदर्यवती ही अर्थातच पृथ्वीराज चव्हाण, भक्कम देहदृष्टी आणि अतिशय शूर पराक्रमी याच्यावर भाळली आणि स्वयंवराच्या वेळेला तिने सगळ्यांना डावलून बाहेर पृथ्वीराज चव्हाणाच्या पुतळ्याला हार घातला. अर्थातच मागे लपलेला पृथ्वीराज चव्हाण झटकन पुढे आला आणि त्याने तिला आपल्या घोड्यावर बसवलं आणि घोडा भरदार सोडला. तो जयचंदच्या हाती किंवा त्याच्या सैन्याच्या हाती लागला नाही. त्याचे अनेक सरदार मात्र या ठिकाणी कामी आले. पृथ्वीराज चव्हाणाची ही सगळ्यात लाडकी, कोणी म्हणतात तिसरी, कोणी म्हणतात 13वी पण पत्नी. पृथ्वीराज चव्हाणाचा मात्र ह्याच्याबरोबर उलटं, त्याचा पराभव होऊनसुद्धा हा शूरवीर म्हटला जातो. अनेक घरात त्याचा फोटो लावला जातो आणि देशप्रेमाची उत्तम मिसाल म्हणून ह्याचं नाव सांगितलं जातं. कारण एकच तुर्क आणि अफगाणांचा त्यांनी 17 वेळा पूर्वी पराभव केला होता. पहिल्या तराईंच्या युद्धातसुद्धा त्यांनी घोरीला अटक केली होती. आणि एवढंच नव्हे तर 3 महिने तो पृथ्वीराज चव्हाणाच्या कैदेमध्ये होता. परत भारताकडे वळणार नाही, वाकडी दृष्टी करणार नाही या हमीवर त्याला सोडलं गेलं. मात्र असं व्हायचं नव्हतं. 1192ला परत मोहम्मद घोरी चालून आला प्रचंड सैन्यानिशी. यावेळेला जयचंद आणि इतर यांची साथ नव्हती. पृथ्वीराज चव्हाण हरला. त्याचं नेमकं पुढे काय झालं याच्याबद्दल बरेच विवाद आहेत. मात्र त्याच्या सगळ्या राणी किंवा राणीवशातल्या इतर स्त्रिया पृथ्वीराज चव्हाण का भव्य किल्ला असं ज्याला म्हटलं जातं, ज्याला रायपिठोरा असंही म्हटलं जातं, त्या किल्ल्याच्या आश्रयाला आलेल्या होत्या. हाच तो किल्ला अतिशय भक्कम. खरं तर तो अनंगपाल तोमर यांनी बांधला होता. मात्र पृथ्वीराज चव्हाणाच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी याला अतिशय भक्कम केलं, कारण परकीय आक्रमणाला सुरुवात झाली होती. याच्या भिंती 50 ते 60 फूट रुंद आणि कित्येक मीटर उंच. एवढंच नव्हे तर आत अष्टकोनी विहिरी, पाण्याचे तलाव, धरणं बांधलेली, मोठ्या इमारती, देवळं. आज मात्र तिथे काहीच नाही आहे. या किल्ल्याच्या भोवती भला मोठा खंदक. त्या खंदकात सुसरी, मगरी आणि गंगेचं आणि यमुनेचं पाणी त्याच्यात खेळत असे. हा आत्ता दिल्लीपासून थोडासा लांब गेला असला, दुर्लक्षित झाला असला तरी आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने खूप छान याची निगा राखली आहे. आता एक ग्रंथालय आहे आणि त्याच्या टॉपवर पृथ्वीराज चव्हाणाचा अश्वारूढ पुतळा आहे. जेव्हा घोरीने पराभव केला तेव्हा त्याचा कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम किल्ल्याच्या दिशेने धावला. त्याला पहिला अडथळा होता तो म्हणजे पाण्याचा.
राणी आणि इतर स्त्रियांनी दरवाजे बंद करून घेतले होते. मोजकेच फक्त सैनिक वर होते. हा खंदक पार कसा करायचा? कुतुबुद्दीन ऐबकांनी आपल्या सैन्याला आज्ञा दिली आणि अर्थातच हजारो, असं म्हटलं जातं एका अंदाजानुसार, की जवळजवळ 30,000 हिंदूंची कत्तल केली गेली आणि त्यांची शव या टाकली गेली आणि मग खंदकातून जाण्याचा पाण्याने भरलेला मार्ग काढला गेला. मात्र एवढ्यावरच सारं संपणार नव्हतं. वर गेले तो होता दरवाजा. त्याला भले मोठे खिळे होते. त्याचे हत्ती त्यांना फोडायला लावले, पण ते दचकत होते, ते खिळे त्यांना बोचत होते. आणि मग याच लढाईत त्यांच्याबरोबर असलेला जयचंदचा मुलगा धीरचंद याला त्या दरवाजाला बांधलं गेलं. हत्तींना दारू पाजली गेली आणि सोडलं गेलं. हत्तीने धडका दिल्या. पहिल्या रक्ताच्या चिळकांड्या उरल्या धीरचंद यांनी. म्हणजेच थोडक्यात पृथ्वीराज चव्हाण म्हणजे जावई, मुलगी, आणखीन मुलगा त्यांनी अर्थातच गमावला. हे युद्ध आणि त्याच्यातला पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव हे हिंदू मनाला खूप खूप लागतं. कारण एकच, पृथ्वीराज चव्हाण हा दिल्लीचा शेवटचा राजा ठरला. घोरी परत गेला, पण त्यांनी आपला गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याला मागे ठेवलं आणि कुतुबुद्दीन ऐबकांनी आत्ता जो आपण किला रायपिठोरा बघितला त्याच्यामध्येच पहिल्यांदा आपली राजधानी स्थापन केली. तिथून तो राज्य करायला लागला. आणि अर्थात एवढंच नव्हे तर राणी हातची गेली होती, तिने जोहार केला होता. वर किल्ल्यात जेव्हा तो पोचला होता तेव्हा आत होता सुनसुनाट. एक जळलेल्या मांसाचा वास सर्वत्र भरून राहिला होता. कारण पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव झाल्याबरोबर सगळ्या स्त्रिया त्यांनी जोहाराची तयारी सुरू केली. देवाची पूजा केली, आंघोळ केली आणि त्या नटून थटून सजून या जोहार कुंडाकडे गेल्या. प्रथम संयोगिता किंवा संयुक्ता हिने उडी मारली आणि पाठोपाठ सगळ्या राण्या, संख्या किती नक्की माहिती नाही, त्या सर्वांनी जोहार केला. उरले जे सैनिक होते तिथे त्यांनी साका बांधला, म्हणजेच मरेपर्यंत लढाई करायची असं ठरवलं. आत जेव्हा कुतुबुद्दीन ऐबक आला तेव्हा त्याच्याशी लढाई केली गेली. लढाई केल्यानंतर अर्थातच सगळेच राजपूत तिथले मारले गेले. आपल्या हातातून ही राणी सटकली आणि इतर सगळ्या स्त्रिया ज्यांना तो आपल्या लूट मानत होता, गुलाम करणार होता, त्या सगळ्याच नाहीशा झाल्या, गायब झाल्या. याचा राग त्यांनी त्या प्रजेवर काढला. हजारो हिंदूंची कत्तल झाली, मंदिरं पाडली गेली. आणि अर्थातच नंतर पुढे काय झालं ते आपण बघूया. कारण घोरी परत गेला 92मध्ये, मात्र तो अल्प काळासाठी. आणि त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक आणि त्याच्या जावईनंतर जो गादीवर आलेला होता त्यांनी जयचंदाशी वैर धरलं. म्हणजेच नेमकं काय झालं ते बघूया. आणि अर्थातच या घटनेनंतर केवळ 15 वर्षात जयचंदचा सारा वंश आणि सारं राज्य हे धुळीला मिळालं. या युद्धात त्यांनी आपला एक मुलगा, मुलगी आणि जावई गमावलीच होती. पुढच्या युद्धामध्ये तो स्वतः मारला गेला आणि मग काही काळानंतर 97मध्ये त्याचा दुसरा मुलगासुद्धा मारला गेला. चला थोडंसं आपण बघूया. हा कुतुबुद्दीन ऐबक यांनी दिल्लीचा पहिला बादशाह म्हणून स्वतःला डिक्लेअर केला. अर्थातच तो चालून गेला होता आणि घोडेस्वारी ही त्याची प्रमुख ताकद होती. तर हत्तीदळ हे जयचंदचं सामर्थ्य होतं. त्याच्या हत्तीसमोर कुतुबुद्दीन ऐबकांनी आपला घोडा नेला. हत्तीचे पाय कापले गेले, हत्ती कोसळला, जयचंद खाली पडला आणि त्याच्या पाठीवर भराभर वार केले गेले. त्याला शिव्यागाळी केली गेली आणि एक सामर्थ्यवान शूरवीर राजा धारातीर्थी कोसळला. अर्थात ही लढाई पण खूप टर्निंग पॉईंट भारताच्या इतिहासात ठरली. कारण यानंतर त्यांनी मोर्चा वळवला आसिनीच्या किल्ल्याकडे. इथे जयचंदची सारी मालमत्ता, खजिना लपवून ठेवला होता. तो लुटून झाल्यानंतर मग त्यांनी वाराणसीकडे मोर्चा वळवला. असं म्हटलं जातं की वाराणसीमध्ये जवळजवळ 1000 मंदिरं त्यांनी पाडली. अतिशय संपन्न असं हे शहर होतं. इथली घरं, दारं, माणसं सगळी लुटली गेली. बायकांची अब्रू लुटली गेली. अनेकींना गुलाम केलं गेलं. सक्तीने निकाल लावला गेला. अनेकांचं धर्मांतरण केलं गेलं. आणि एकेकाळची मंदिराची नगरी, भारतातली सगळ्यात प्राचीन अशी वाराणसी, अक्षरशः त्या ठिकाणी प्रेतांचा खच पडला.
तरीही त्याचं समाधान होत नव्हतं. सगळी मंदिरं पाडून बऱ्याचशा मंदिरांच्या ठिकाणी त्यांनी अर्थातच काय केलं असेल तर मशिदी बांधल्या, तर काही काही मंदिरं पार पार उखडून टाकली. आणि अर्थातच अख्ख्या गंगा यमुनेच्या पट्ट्यामध्ये हिंदूंच्या आयुष्यात एक काळरात्र आली. हिंदू असंख्य मारले गेले. खास त्याचं लक्ष होतं त्या काळातले ब्राह्मण आणि राजपूत. आणि अर्थातच दिल्लीचा पहिला सल्तनत असा तो ठरला. त्याचं पुढे काय झालं ही गोष्ट वेगळी, पण अशी ही त्याची हिस्ट्री आणि लढाईची कथा. अर्थात जयचंद्र किंवा जयचंदचा मुलगा हा त्याच्यासारखाच पराक्रमी होता. लगेचच त्यांनी 1-2 वर्षातच त्याचा मुलगा हरिश्चंद्र यांनी काही इलाखा म्हणजेच जोरपूर, मिर्झापूर वगैरे, मिरपूर असे काही इलाखा त्याने ताब्यात घेतला आणि स्वतःचं राज्य स्थापन केलं. मात्र कुतुबुद्दीन ऐबकचा जावई हा 1997 म्हणजे जेमतेम 4 वर्ष त्यांनी आपलं राज्य भोगलं. कोणी म्हणतात की तो अंकित झाला होता, त्यांनी त्याची गुलामी मान्य केली होती. कोणी म्हणतात त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केलं होतं. पण 3च वर्षात 1997 इल्तुमिश यांनी त्याच्यावर हल्ला केला, त्याला हरवलं, मारून टाकलं. आणि अर्थातच उरले सुरले त्याच्या घराण्यातले जे कोणी असतील ते इकडे तिकडे पांगले गेले किंवा मारले गेले. आणि एकूणच 92 मध्ये हे युद्ध झालं. 1192 ते 1197. जेमतेम काही छोट्या छोट्या भागामध्ये छोटे सरदार राहिलेही असतील, पण सगळा जयचंद्रचा जो वंश होता तो खलास झाला. मला असं वाटतं आज ही गोष्ट मला सांगायला एवढ्यासाठीच वाटली, कारण सध्या भारतामध्ये जे राजकारण आहे आणि आपले राजकारणी परदेशात जाऊन वक्तव्य काय करतात, कोणावर विश्वास ठेवायला नको आहे त्यांच्यावर विश्वास ठेवतात. केवळ सत्ता आणि निवडून यावं म्हणून कोणतेही समझोते करायला तयार होतात. याच्यामध्ये UP नाही, मागे बिहार नाही आणि महाराष्ट्रसुद्धा नाही. शिवाजी महाराजांच्या ह्या राज्यामध्ये असं का घडावं, खूप मनाला डागण्या होता. आणि गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचेल की नाही मला माहिती नाही, पण जे कोणी अशा प्रकारे तुर्क, अफगाण, मुघल यांनी काय केलं हे विसरले. त्यांची दगाबाजी, अभ्यास केला नाही आहे त्यांनी. आणि मग आत्ता तात्कालीन काहीतरी फायदा व्हावा म्हणून लांगुलं चालन करतात. त्या सगळ्यांनी थोडंसं काहीतरी त्यांच्या मनात विचार करावा, ह्या एकमेव हेतूने हा व्हिडिओ केला. खरं तर आणखीन सविस्तरपणे सांगता आलं असतं या लाल कोटमध्ये नेमकं काय झालं, पण एवढ्यावरच बास करते. हा खरा जो इतिहास आहे तो सगळ्यांपर्यंत पोचवा, लाईक करा, शेअर करा. कारण आज राजकारण्यांना नाही पण सामान्य प्रजेला मात्र जागं व्हायची गरज आहे. काल जसं योगी म्हणाले सुदर्शन चक्र, हे सुदर्शन चक्र किंवा आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये एक व्हिडिओ फिरतो की आजकाल गणपतीच्या हातामध्ये परशू दाखवत नाहीत. तो का दाखवत नाहीत? तो परशू दाखवावा, आणि परशू असेल तरच तो गणेश आणावा. परशू बघूनही आमच्यात पराक्रम वृत्ती तयार झाली तर खूप झालं. कारण याच्यापुढे सर्वसामान्य प्रत्येक माणसांनी कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे असं कुठेतरी मन सांगतं. चला, तुमचा निरोप घेते. परत एकदा विनंती करते, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार आणि